आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं हॉस्टेल. मी जिथे राहतो ते हॉस्टेल, ठीक आहे ना. मला काही मुलं म्हणले होते कमेंट करून की दादा तुझं नाही, आम्हाला हॉस्टेल बघायचं पूर्ण, तर तुम्हाला पूर्ण हॉस्टेल दाखव. तर मी तुम्हाला दाखवणार आहे आज माझं हॉस्टेल. जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब करा भावांनो. चला तुम्हाला आता मी हॉस्टेल दाखवतो. हॉस्टेलच्या रूमा वगैरे कशा आहेत काय, चला. हे आहे आपलं झाडं वगैरे, उशी वगैरे ते एवढं जागेमध्ये हॉस्टेल. आणि हे आहे आपलं हॉस्टेल. हे आपलं हॉस्टेल आहे भावांना. इथून इकडं आपलं ऑफिस आहे हे वाला, आणि इकडं आपल्या इकडं इथून रूमा स्टार्ट होतात. तर मी त्या रूमा वगैरे तुम्हाला दाखवतो. आपले चप्पल वगैरे मी काढून घेतो पहिले, बोट वगैरे. हा बघा, इथे धूम्रपान मुक्त वसतिगृह. याच्यामध्ये धूम्रपान वगैरे काहीच चालत नाही आपल्या हॉस्टेलमध्ये. इलिगल काहीच नाही, सरकारी हॉस्टेल आहे, ठीक आहे. ही आहे भावांनो पहिली आपली हॉस्टेलची रूम. म्हणजेच की इथं इथं एक बेड आहे, इथं एक बेड आहे, इथं एक डबल बेड आहे. सिंगल बेड नाही, डबल बेड आहे. इतर काही हॉस्टेलमध्ये सिंगल बेड असतात, पण आपल्या हॉस्टेलमध्ये फक्त आणि फक्त डबल बेड आहे. आणि तुम्ही बघू शकता, ठीक आहे ना. आता चला आपण आपल्या दुसऱ्या रूममध्ये जाऊ. दुसऱ्या रूममध्ये भावांनो आपण आलो आपल्या दुसऱ्या रूममध्ये. आपण आलो आपल्या दुसऱ्या रूममध्ये आल्याच्या नंतर आपण बघतो तर काय, हा माझा बेड आहे भावांनो. हा माझा बेड तुम्ही बघू शकता, ठीक आहे ना. मग आता आपण ही एक रूम झालेली आहे, 2 रूम झालेल्या. आता आपण लास्ट रूममध्ये जाऊ. आणि भावांनो ही माझी तिसरी रूम. अजून पण रूम आहेत, पण त्या वरती येत आणि खाली येत आणि इकडे बाजू साईडला आहे. आणि हा आहे लास्टवाली सेंटरची रूम. आता मी तुम्हाला दाखवतो किचन वगैरे जे काही आहे ते दाखवतो तुम्हाला. चला, हॉस्टेलचं किचन. मग भावांनो आम्ही ह्या आमच्या हॉलमध्ये इथे करतो जेवण वगैरे. जे काही आमचं जे काही साहित्य असतं ते आम्ही ह्या हॉलमध्ये सगळं करतो. हा हॉलमध्ये बडा मोठा पण नाही आहे थोडासा. इथं आम्ही जेवण वगैरे करतो आणि मग तुम्हाला दाखवतो ऑफिस. सध्या ऑफिसला कडे आहे. ऑफिस उघडल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो ऑफिस. जर का भावांनो तुमचा आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला असेल नवीन यूट्यूब चॅनलचे ब्लॉग घेऊन यायचे. बाय भावांनो.